बातमी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची। उद्धव ठाकरे आज नांदेड आणि हिंगोलीच्या दौऱ्यावरती आहेत। लोकसभा उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारासाठी दुपारी 3 वाजता उद्धव ठाकरे हे सभा घेणार आहेत। आणि याच विषयीचे अधिक अपडेट्स घेऊया। चेतन सावंत आपले प्रतिनिधी सोबत आहेत। चेतन, उद्धव ठाकरे यांच्या प्रचाराचा एकूणच कसा झंझावात बघायला मिळणार आहे? आजच्या भाषणामध्ये काय मुद्दे साधारणपणे उद्धव ठाकरेंचे असू शकतात? गुरु, खरं तर आजचं भाषण यासाठी महत्त्वाचं आहे की लोकसभा निवडणूक मतदानाचा दुसरा टप्पा आहे, तो त्या टप्प्यातील मतदान हे शुक्रवारी होणार आहे। आणि त्यापूर्वी म्हणजे आजचा दिवस हा शेवटचा दिवस असेल प्रचारासाठी। त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भ यातील जे या दुसऱ्या टप्प्यातील जे लोकसभा मतदारसंघ आहेत, या मतदारसंघांमध्ये आज प्रचार सभा ही संध्याकाळी 5 वाजता थांबणार आहेत। त्यापूर्वीच हिंगोली इथे नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे स्वतः 3 वाजता सभा घेणार आहे। या सभेतून ते नेमकं कोणत्या मुद्द्यांवर जोर देतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार, कारण तिथे महायुतीचा म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचा उमेदवार त्यांच्या समोर आहे। आणि त्यामुळे ही जी लढत आहे, ही लढत देखील चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे हे पाहणं बरोबर, त्यामुळे हिंगोलीमध्ये शिंदे विरुद्ध ठाकरे अशी थेट लढत। आणि त्यामुळे या आजच्या भाषणामध्ये ठाकरेंचे मुद्दे काय असणार, कुणावर टीका करणार बघायचं। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।